अच्छा रंग में भयानक यहाँ पर आहे मोटिवेटर तुमची काय म्हणणं आहे ते कांद्याची भजी काय म्हणणं आहे त्याचं काय म्हणणं तुमची काय केली मी नियोजन लय बेकार बनवले बाबा. तर नमस्कार पब्लिक. यस, बहुत दिनों बाद खूप दिवसानंतर आय विल कम बॅक इन द वेदूस किचन प्रिसेसिव्स किचन ते स्वयंपाकगृह मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये. सो खूप दिवसानंतर आलोय. खूप मोठा गॅप पडलाय. छोटा नाही, खूपच मोठा ॲल्गोरिदम असं होत होतं तिथं डायरेक्ट असं झालंय. पार त्याची तिरडी पेडली सांडली पार. तिरडी पण सांडली त्याची. तर बघू आज काहीतरी करायचंय. काही दिवस मी जरा बाहेर गेलेलो, त्यानंतर मी दिदीकडे गेलो. काल दिदीकडे आलेलो आणि आई जरा माफीसोला गेले काय कामामुळं, जरा प्रॉब्लेम आहे त्यामुळं. सो आता मी घरी आहे एकटाच. तुम्हाला तर माहिती आहे घरी एकटा असल्यावर मागच्या वेळेस काय घडलेलं. विषय खोल पृथ्वी गोल चले टाको का हे टाको. माहिती आहे का? दाखवतो थांबा. रिकेपमध्ये दाखवतो मी काय ते म्हणतात ते. का त्या मागच्या वेळेस आपण केलेला अंड्याचा पोळा आणि त्यात आपण टाकलेलं सोया सॉस. सोया सॉसमुळे झालेलं एक कांड केलेला मी. सोया सॉस टाकलेलं, चिली सॉस का सोया सॉस काय देतात, सोया सॉस टाकलेलं आय थिंक. आणि ते तुम्हाला दिसलं तेवढं काळं तेवढा अंड्याचा पोळा ते ब्रेडसोबत खाल्ला आपण. झालं, विषय संपला तिथं. पण तिथे एक झाला विषय. नेक्स्ट डे आई काय म्हणू आता, मी फूड पॉयझनिंग झालं मला. पोटात खूप दुखायला लागलेलं, फूड पॉयझनिंग झालं. सेकंड लावली, गोळ्या मेडिकल वगैरे ब्ला ब्ला ब्ला. सो यावेळेस आपण तसं काही करणार नाही, प्रॉपर काम करणार आहे. तसलं आलतू फालतू काहीच टाकणार नाही. आणि मेन म्हणजे आता आई गेलेली नेमकी बाहेर, आपल्याला बनवायचं आहे बरोबर. तर विषय असा आहे, अंड्याचा पोळा मागच्या वेळेस आपण बनवलेला तेव्हा काही विषय नव्हता. नाही विषय होता पण काय. आत्ता विषय आहे की आपल्या आईनं माळ घातली बरोबर. सो आता त्यामुळं चटणी मीठ वगैरे सगळं बाजूला काढून ठेवायचं. तेल वगैरे प्रॉपर बाजूला काढून ठेवले. आधीच वशाटाचा हात लागायच्या आधी आईनं एकदम फोनवर असं एक इंट्रेक्शन काय बोलतोय मी यार. यार मेरी लायकी नहीं है. म्हणजे ते दिलंय काय सूचनाला काय म्हणतात ते दिलंय. तर बघू आता आपण आता करणार आहे मस्तपैकी. आणि बाय द वे आपण आज अंड्याचा पोळा करणार नाही. तसलं काहीतरी नाही देणार मी पगार. अंड्याचा पोळा नाही करणार. तर आपण करणार आहे आज एक, मी म्हणजे डोक्यात नव्हतं माझ्या तसं काय. मी यूट्यूब बघत होतो, ब्लॉग बघत होतो श्रीमंताचा. तेवढ्यात मला एक रील दिसली शॉर्ट म्हणजे यूट्यूबचा. ती ओनियन इन द रिंग्स. इथं दाखवतो तुम्हाला पुढचं मी इथं एडिटिंगमध्ये दाखवतो. कपा कसा येईल यो आला असेल इथं. तर ते करणार आहे आपण आज. तर मी ते बघितलं ते एक शॉर्टमध्ये. त्यानं अंडं कापलं, कांदा घेतला, आता गोल कापला, त्यातले काढलं, ते रिंग असं तयार होलं. अंड्याचा पोळा जस्ट टाकला, जस्ट अंड्याची भजी. सो आपण आज अंड्याची भजी करणार आहे आपल्या भाषेत. त्यानं काय पण बोलले ऑनियन इन द रिंग्स, ऑमलेट इन द ऑनियन रिंग्स असलं तसलं. आपण करणार आहे अंड्याची भजी. येस, अंड्याची भजी म्हणजे कसं होणार आहे, काय होणार आय डोंट नो. सो लेट स्टार्टेड. आधीच हे सगळं घेऊन ठेवलेले सामग्री. आता आपण घेतलं आहे मोठा कांदा, ओनियन. आता मोठा कांदा ह्यातनं चूज करायला लागणार आहे. तर चूज करताना मला हे बघायला लागणार आहे की असा कांदा घ्यायला पाहिजे मला जो असा रिंग त्याची मोठी पडेल, म्हणजे ती भजी काय असेल ते खायला चांगलं लागेल. इट्स नॉट डिफिकल्ट. सगळेच कांदे मोठे आहेत, चांगले आहेत. पहिला कांदा आपण चूज केला आहे हा. दिसताना कॅमेरात आय थिंक छोटा दिसेल पण ते चांगलाच मोठा आहे. दुसरा कांदा आपण घेणार आहे हा. 2 कांद्यामध्ये
मला वाटते बस होईल. हां बसच होईल. नाही पण तो कॅन्सल करून हा कांदा घेतला. आता त्यापेक्षा जरा बिग आहे, मोठा आहे. आपण हे 2 कांदे घेतलेले आहेत. लेट्स गो. आता करू आपण रिंगा. रिंगमध्ये किंगमध्ये स्टिंग नाही. स्टिंग इज हानिकारक ब्रो. सो आपण तसलं काही करत नाही. आता मेन गोष्ट आता अशी आहे, मला कॅमेरा ॲडजस्ट करायला लागणार आहे. इथं जर मोबाईल पडला, ऑलरेडी माझा मोबाईल 1 ते 2 वेळा पडला आहे. एकदा तर मी आपटला आहे रागाच्या भरात. एनी रिझन्स. बट आता काय करू, आता काहीतरी प्रॉपर असं करायला लागतं जेणेकरून माझं हे ब्लॅक बंबा म्हणजे मी थोडा काळा सावळा आहे त्यामुळं काय तो तोंड पण दिसेल माझं आणि रेसिपी पण नाही दिसणार. आता एक काम करायला लागेल, असं माझं तोंड दाखवतो आणि मी बनवताना असं कॅमेरा असं धरतो, दातात बितात काहीतरी करतो आणि बघू करू काहीतरी. स्टार्ट ना, लेट्स गो. स्टार्ट आहे, चालू आहे बाई. आपल्याला पहिली घ्यायला लागेल सुरी, बिकॉज ओनियन चिरा आहे, कांदा चिरा आहे का. त्यानंतर घ्यायला लागेल फळकूट मी काय म्हणाल चिरायचं काय हे होते, मी म्हणाल फळकूट का, कारण की हा माझा ब्लॉग आहे. चटणी मीठ बाजूला ठेवू. 4 अंडी घेतलं आपण, त्यातले किती लागणार तेवढंच यूज करणार आहे, जास्त करणार नाही. 4 अंडी बाजूला घेणार आणि चिराय घेणार. कांदा ना बेब्स, कांदा चिरताना व्हिडिओ मी जरा इथे ठेवतो, म्हणजे कसं माझा चेहरा नाही दिसला तरी चालेल पण कांदा दिसायला पाहिजे, कारण कांदा इज अ मेन थिंग ब्रो. कांदा इज व्हेरी मेन. कांदा पहिला सोडून घ्यायला पाहिजे आपल्याला, त्याशिवाय आता मला वाटते कांदा काय करेल, कांदा काय करतो रडवतो, जसं तिनं रडवलं असेल तुम्हाला तुमच्या आयुष्यातनं जाऊन, तसं मी खूपलं की बाबतीत त्या बाबतीत तरी, बिकॉज आपल्या लाईफमध्ये कुठली पोरगी झाली नाही आणि कुठल्या पोरगीसाठी आपण कधी रडलोच नाही. झूठ बोले कौवा काटे. जोक्स पार्ट. आता मी काय म्हणणार होतो, ब्लॉग कंटिन्यू चालू राहिला, कॅमेरा तसाच मी चालू ठेवला आहे आणि मी एक गोष्टीची फायदा आहे मला, एक मी नख वाढवलं आहे दिसते का, याचा फायदा होतोय का बघू आपण. होय झालाय काहीतरी आहे, कुठं तरी मचवले बाई मी कुठल्या तरी क्षेत्रात, एक क्षेत्रात नाही जमते. आपला अंगठा जिंदाबाद. अंगठा इज मेन ब्रो. आता काय पुढं काय करणार काय आपण, म्हणजे मी करतोय अंड्याची भजी, ही चांगली जर नाही झाली तर रिस्पॉन्सिबिलिटी. आपल्याला गोल कांदा चिरायचा आहे. या पहिलीच माती खाल्ली, पहिलीच माती बघा, गोल काढायचा होता मी, बघा कसा कापलाय, असा गाभा दिलाय त्याला एक मस्तपैकी. तर मग आपण नाही घेऊ शकत, एक प्रॉपर चिरायला लागणार, त्यामुळं अशी गोल रिंग येईल असं. ओके येस, यू कॅन डू इट, आय कॅन डू इट. सो यस, लेट्स गो. अजून एक होईल त्यांना, मला असं वाटतंय. झालं नाही आणि मी कोण आहे बाई प्रिसिस. आय थिंक हे जरा तुकडा पडला, आपण आतली रिंग यूज करू शकतो. आणि राहिलेला कांदा आपण बारीक चिरणार आहे ऑमलेटसाठी. तो आता बारीक कांदा चिरताना गाणं तर व्हायलाच पाहिजे, मागच्या ब्लॉगमध्ये पण झालं होतं. कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली, कढई तापली, हाताला लागला चटका तरी मी कढई तापवली, तुमच्यासाठी स्पेशल चिरला मी कांदा आणि गेले नांदायला. काय पण कुछ भी बोल रहा हूँ गाइस मैं. हे गाइस, वेलकम टू माय ब्लॉग करूँगा या यूट्यूब में चैनल वाह भाई वाह, यूट्यूब में चैनल डालूंगा. चॅनल मध्ये अरे कहना यूट्यूब चॅनल मध्ये व्हिडिओ टाकणार असं माझं म्हणणं आहे. तुम्ही तसा कुठला पण अर्थ घेऊ नका, व्यवस्थित अर्थ घ्या
आणि चपाती ऑलरेडी दिदीनं आपल्याला दिलेली, त्यामुळे चपात्यांचं काहीच लोड नाही बेबी आपल्याला. आता आपण डोळ्यातनं पाणी काढतो यार खरंच. आता इथनं पुढं काय करायचं माहिती आहे का तुम्हाला एक टिप देतो. टिप, जर तुम्हाला तुमच्या आयटमला धोका दिला किंवा काही कारणामुळे तुमचं ब्रेकअप झालं आणि तरी तिचा नंबर तुमच्याकडे आहे, तर तिचा नंबर बाबू, सोना, जानू, मिनू म्हणून काहीच सेव्ह करू नका. एकतर सापाचं चिन्ह लावा, सापाची इमोजी लावा किंवा ओनीची इमोजी लावा. जस्ट लाईक मी केले नाही तसं. मी नाही केलं तसं. बेकार. खरंच कांदा वल्ला असल्यामुळं हे होतोय काय ते झोंबतोय, बेकार झोंबतोय. बेकार कांद्याने मला चढवलं यावं. जिंदगी रडवते ती कमी, ते कांदा पण रडवतोय. काय डायलॉग मारतोय असल्या सिच्युएशनमध्ये पण. बंगार जरा नाटा मारायला पाहिजे ढोना माझ्या. अरे यार व्हिडिओ दिसतच नाही आहे पाणी. ॲक्च्युअलमध्ये एवढं पाणी आलं ना. हां योगा यात नाही, यात दिसते जरा. यात पण आहे बरं का. निक म्हणजे बळं काढतोय म्हणजे ते काय म्हणत जाऊ द्या. ब्लॉगलेटले मॅक्सिमम 20 मिनिटचा होऊ शकतो. 10 मिनिट 11 मिनिटं तर इथंच झाल्यात आणि त्यात कट काहीच करू शकत नाही कारण सगळं मेनच चाललं आहे आपलं. चालायचं आता. पटापट कांदा चिरून घेतो. आता मेन तुम्हाला प्रोसेस दाखवतो. बारीक कांदा जर चिरलाय मी असा पट. पण मेन आपलं जी रिंग ऑफ द किंग आहे ते बाकी आहे ना. ते काढताना पण रिंग तुटू शकते. सो जपून काढायला आणि सक्सेसफुली पहिली रिंग आपली कंप्लीट झालेली आहे. काय केलंय काय माहित. रोनाल्डोची कॉपी. दुसरी रिंग, तिसरी रिंग. ओके. चौथी रिंग बाकी झाली. आता दुसऱ्या कांद्याची आपण मोठा रिंग घेऊ आणि ह्या कांदा आपण असंच खायला ठेवू आणि याची बारीक चिरू. पण तो कांदा पण येणार, त्याची रिंग पण येणार. कांदा वेस्ट घालवायला नको. सारखं बोलतो मी. जरा शब्द माझे अंगाळ मला चुकतात, माझे शब्द इकडे तिकडे ते समजून घ्या तुम्ही एकदम प्रॉपरली. आणि रिसेंटली मी बाय द वे कॉंग्रॅच्युलेशन श्रीमानदा. जीव की प्राण आपला त्यानं नवीन BMW घेतली, फॅमिलीमध्ये ॲड झाली. त्याच्या स्थानामध्ये आम्ही जेव्हा त्यानं BMW होती 220i विकली तेव्हा तर खूप वाईट वाटलेलं. आता ही 5 सिरीज घेतले. आय प्रचंड हॅपी. यात मी किती काळा दिसतोय बघा. ॲक्च्युअल कलर माझा ह्यो यात जरा गोरा दिसेल आणि असा कुठंतरी असा उभा असेल तर काळा दिसेल. हे काळा दिसतोय यात मी. हे बघा काळा दिसतोय. तर ह्यो कलर नाही माझा. पोरीनो कुठली पोरगी तर बघणार नाही व्हिडिओ, पण तरी ह्याच्यात कोणी बाय चान्स बघितला. स्किन केअरिंग इम्पॉर्टंट आहे बॉईज. एकच लक्ष कामावर असं करून आपल्याला आता परत आपलं यूट्यूब चॅनल ग्रो करायचं आहे. ग्रो म्हणजे पहिला जिवंत करायचं आहे, नंतर त्याला वाढवायचं आहे. ग्रो करायचं आहे. वा पहिला वेळेला मला ग्रो करायचा. ग्रो करायला केला आधी त्याला जिवंत तरी कर. रिंग कडक रिंग पडलेली. ओके. दुसरी ओके. कडक मध्ये कडक. तिसरी पडण्याचा प्रयत्न चालू इथं आणि तिसरी पण सक्सेसफुली पडलेली आहे आणि असल्या भारी पडल्या त्या रिंगा या ही. त्यातनं लगेच काढण्याचा प्रयत्न. ओके. कडक निघाली दोन्ही. ते ठेवतो बाजूला. मोठ्या रिंगा पहिल्या काढून घेतो म्हणजे भजी तशीच मोठी चांगली लागेल. लिव लवकर केला वेळी सारखं. कांदा रडवतो भाई, कांदा रडवतो. आपल्या भरपूर रिंगा झाल्यात. फायनली नाही जमत बाई, नाही जमत आपल्याला. जॉलाइन अवतार तर असला पारूसा दिसतोय.
बेकार बेकार विषय. काय नाही, जॉयलन बिलन पोटबीट सुटले, जिम बी बंद आहे. 2026च्या स्टार्टिंगला जिम लावलेली मुंबईत होतं डोंबिवलीत. म्हटलं कमबॅक करायचं, कमबॅक फ्लेक्स करायचं आहे. फ्लेक्स तर राहिलाच बाजूला, साधा रिलॅक्सच रिलॅक्स आहे सध्या लाईफमध्ये. आता काय करू, आता पटकन 2 मिनिटात कांदा चिरून घेतो. एकाच मिनिटात आलो बघा लगेच. तर तुम्हाला आता एक खूप भारी गोष्ट झाली. लगेच आलो मी लगेच. मी इथं बारीक कांदा बिंदा चिरला. इथं मी तवा पण चूज केला, तवा ठेवला सुद्धा मी. लाईटरनं मी पेटवतोय. नंतर कळलं मला, म्हणजे पूर्ण 5 मिनिटानंतर, की गॅस खालनं बंद आहे. मोय कांदा पोय. खालनं चालू करू. यस, यू कॅन डू इट. आय कॅन डू इट. मला करायचं आहे. गॅस चालू दिसते का? दिसते ना? गॅस चालू झालेला आहे. आता बघू इथं मोबाईल दिसेल का? दिसते थोडंफार का होईना. मोबाईल पडायला का म्हणा. बाबर बारीक करतो गॅस. तेल बिल आपण ऑलरेडी घेतलेलं आहे सगळं. आणि हे तुम्हाला दाखवतो रिंग कशा झाल्यात. मस्त हे बघा रिंगा रोजेस. कांदा पण चिरलेला आहे बारीक. सगळं ओके झाले. आता फक्त तयारी चालू आहे ती, म्हणजे अशा रिंगा ठेवायच्यात. तेल टाकायचं, सॉरी पहिले एक मोठा चमचा घ्यायचा आहे मला, जस्ट लाईक दिस. त्याचं हे तोंड मोठं असेल असं टाकायला. हे मला लय आवडतं बरं का. असं टाकतो ना आपण, ते खूप मला आवडतं. असं करायचं. तेलाची जरा बचत करतोय. कंजूस म्हणू नका असलो तरी. नाही बाई, कंजूस नाही रे तेल टाकायला. रिंगा ठेवायच्या वेळ आलेल्या आहेत. रिंगा मी ठेवत चाललेलो आहे, पण तिथं तवा गरम झाला आहे. आणि मला असं का वाटतं की काहीतरी चुकतंय माझं. मी अंडच फोडलं नाही. वा. आता ते बंद, गॅस बंद. सरळ काय समजलं नाही, डायरेक्ट बंद करायचं, विषय संपला. काहीतरी फोडणार आहे आता इथं, काहीतरी कांड होणार आहे. मला असं का वाटतंय, मनापासून वाटतंय. म्हणजे मला मनापासून वाटतं ते कधीच होत नाही, त्यामुळं काही टेन्शन घ्यायचा प्रश्नच नाही. आता सगळ्यात मेन गोष्ट ती म्हणजे ऑमलेट, आपलं अंडं फोडायची. गावठी डिश अंडं बघे मदर. मी कशाला हात लावत नाही, सगळं काढून ठेवलेलं आहे मी. नाहीतर परत म्हणशील बिकॉज ती बुवा आहे. मी पण घालू का मला? एक वेळ मी तुम्हाला सांगतो, अंडं किंवा नॉनव्हेज खाणं सोडून देईल. सगळं काहीच नाही. पण मी माळ घालणार नाही का, काय माहीत नाही. माझं पहिल्यापासूनच असं म्हणणं, काहीच नॉनव्हेज खाणार नाही. बाय मी कमी केली नॉनव्हेज पहिल्यापेक्षा तरी. सक्सेसफुली एक सुद्धा टपली पडली नाही त्यात. कांदा एवढा टाकलाय की मला असं का वाटतंय की 4च्या 4 अंडे फोडायला लागणार आहे. तर मी 4 अंडे फोडणार नाही, मी 3 अंडे फोडणार आहे. आणि फोडले सुद्धा, आणि हे टाकले सुद्धा. आणि त्यात आता चटणी सुद्धा टाकली. ऑलरेडी मी घेतली होती बाजूला. आता मला असं वाटतं की चटणी मीठ कमी पडणार, कारण मी घेतलेल्या 2 अंड्यांच्या अंदाजानं ते झाले जास्त. आणि त्यात कांद्याचं 3 बरंच झालं. अरे बापरे, 7 कांडी झाले. आता फक्त विषय ह्योच, हलवा कालवा. म्हणजे तेच गोल फिरवते. मला का वाटते की आपण काहीतरी टाकायला पाहिजे.
जस्ट किडिंग गाईज, मी टाकणार आहे. आपल्याकडे आता रेड डार्क सोया सॉसच आहे बाई. मागच्या वेळेसच होणार आहे बरं, असं का वाटतंय मला. त्यावेळेस मी खूप निवांत टाकणार आहे. दिसते का? हा ओके, एकदम एकदम 1 ते 2 थेंब टाकले फक्त मी. काय विषय नाही, काहीच विषय नाही. आता मी अरे रेड चिली सॉस पण आहे. वा 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 गाईज, रेड चिली सॉस पण आहे, ते पण टाकणार आता. रेड चिली सॉस पण ओके. टमाक थोडासा टाकलाय, लय काही विषयच नाही, काय होणारच नाही. मागच्या वेळेस ते झालेलेच, ते जेवण्यासारखं नव्हतंच तरी मी ते खाल्लेलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी झोपलेलो दवाखान्याच्या बेडवर. बेकार झालेलं. आणि आता टाइम आला गॅस पेटवायचा. यो आता कोणतं पण कांदा करपला असता. अरे हा ओके. झालेलं आहे आपलं मिश्रण तयार. लई घर 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 करू. आता या मोठ्या चमच्यानं मी फक्त आता हे करणार आहे. काय करणार आहे? तापलाय, तापू द्या अजून. तवा तापाय पाहिजे अजून. दिसतंय का मला? हे व्यवस्थित झालंय. मागच्या वेळेस लय वेगळं होतं, काय काय त्यात काय काय टाकलं होतं, त्यामुळे लयच वेगळं झालेलं. गॅस बारीक ठेवतो जरा. पण हे पलटणार कसं? हां 2 चमचे बरोबर. हुशार आहे तसा मी. कधी 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 होतं जरा माझ्याकडून. अरे यार, कोथिंबीर काहीच नाही. त्या व्हिडिओमध्ये कोथिंबीर होती, सगळं होतं. वा मी जॉईन केलं. वा 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 किती हुशार आहे मी. माझ्याकडून चुकून जॉईन झालेलं आहे सगळंच. आणि ते अंड्याला पोळ्यागतच झालं दिसतंय मला. वा 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 सगळं जॉईन झालं. किती हुशार आहे मी यार, काय बोलावं तुम्हाला. एवढा हुशार माझ्यासारखा कोण नव्हता. शेवटी आपल्याला अंड्याचा पोळा करणारच लागणार आहे. आणखी ह्यात मिश्रण खूप जास्त आहे. 3 पोळ्यांचं मिश्रण. अरे गॅस फुल पण नाही, गॅस तापलाच नाही आणि मी टाकलेलं आहे. वा कसं भारी. भाई मी किती टॅलेंटेड आहे ना, म्हणजे यू नो आय एम किअर. आणि जी वर्षाची भांडी झाली ती मलाच धुवायला लागणार आहे. आणि नसती झाली तरी मलाच धुवायला लागला असता, म्हणून मी वशाट केलेलं आहे. श्रावणाच्या आधी वशाट खाऊन घेते आपल्याला. तेल 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 आता कसं नाही सोडून घेतलेलं. येस आय कांट. मला असं का वाटतं की माझ्याकडनं काहीतरी गडबड होणार आहे. नाही झाली. ओके ओके ओके, पहिलं सक्सेसफुल झाले. दुसरं सक्सेसफुल. आता सगळ्यात मोठा कांदा आणि तो सुद्धा सक्सेसफुल झालेला आहे. ओके ओके ओके, आपल्या भाजी व्यवस्थित होणार आहे. काहीच लोड नाही. हे जरा बारीक करतो मी, कारण करायला लागलं. ओके कडक. हे पण ओके आहे. सगळंच ओके बाई, सगळंच ओके. म्हणजे तुमचा भाऊ कशातच मागा आहे, समजते का? तुम्हाला समजते का? तुमचा भाऊ कशातच मागा नाही, दिसते काही जरा. मी जर बघलो नाही तर मला परत काय काळ केली. काही प्रॉपर रिंगा झाले, प्रॉपर भजी झालेली आहेत आपली, त्यामुळे काहीच विषय नाही पब्लिक. आता ते पलटतो लगेच. फायनली तयार आहेत आपले ओनियन अंड्याची भजी. या ब्रो, कशी दिसतात बघा. थांबा तुम्हाला एक प्रॉपर सिनेमॅटिक लुक देतो त्याचा. चलो यू.
गाईस थोडंसं अंड्याचं मिश्रण राहिलेलं त्याचं आपण बनवतोय पोळा. बनवतो नाही, बनवला आहे ऑलरेडी. आता चपाती आहेत, अंड्याची भजी, पोळा. कच करा खूपच ना बेब्स. आता ही सगळी जी घाण आहे ती पहिली आवरणार आहे. घाण म्हणजे अंड्याची सालटी, कांद्याची पोलकट, एक्सेट्रा एक्सेट्रा. दिस आय वॉन्ट. कॅमेऱ्याच्या समोर काय होतं काय माहीत. कॅमेऱ्याच्या बाहेर असं मी प्रॅक्टिस करतो ना तेव्हा खूप भारी इंग्लिश बोलतो मी. आणि कॅमेऱ्यासमोर ना हाकतो म्हणजे फार जुलाबच करतो पातळ पातळ. त्यामुळं क्या गायज अभी क्या बोलू जाने दो. मधीच हिंदी स्टार्ट करतो, मधीच मराठीत बोलतो, मधीच इनॅक माली होईल कुठंतरी तिच्या भारी असं काहीतरी. आता अंड्याचा पोळा झालाय, भजी झाल्यात, चपाती आहे. लेट्स गो, लेट्स लंच बेबी. लंच नाही सॉरी डिनर काय म्हणतात ते रात्रीच्या जेवणाला. रात्रीचं जेवण भात करू का नको. आता वाजल्यात, आताची 8:15 वाजले भाई. भात होऊ शकतो का, होईल. लगेच तांदूळ निवडा घेतो, भात करायचा खर्च कंटाळा आलाय. बघू काय होते काय नाही घड पुढं काय घडते. माझं डोकं काय म्हणते काय इडं येते, त्यामुळं शाला नाही ते त्याच्या नादी नका लागू. बेकारी पोरगं ते. बघतो आता काहीतरी विचार करतो. अचानक मी भयानक यहाँ पर आहे मोटिवेटर. तुमची काय म्हणणं आहे ते कांद्याची भजी, काय म्हणणं आहे त्याचं, काय म्हणणं तुमची, काय केले मी नियोजन लय बेकार बनवले बाबा. आणि इथं आपले कबीर सिंग उर्फ वायरलेस ब्रेन उर्फ सिद्धेश जाधव स्वतः आहेत. आमची माळे बुवा आहे, ही दोघं सुद्धा बाय द वे बुवा आहेत. फक्त मी माझ्यासाठी बनवलंय. तुमचं काय म्हणणं, अंड्याची भजी कशी झाली असेल. लय बेकार. अंड्याची कांदा भजी केली मी. यो अंडा पाव केला नाही पाव नाही तिथं, पाहुणं आणलं मी. आता चपातीवरच खाणार. आता भात टाकणार आहे मी, त्यामुळं भात करायचं नियोजन करतो आता. तांदूळ आणि बाय द वे ही बघा कशी आपली मशीन गन कुठे ही असं दाखवा. ती चूल आणली, चूल घेतली. कशाला फोडू का, ट्राय करून बघतो की. तिला अख्खं पॅकेट देणार आहे गिफ्ट. आईने घेतले बाय द वे ते योगा मॅट आहे. सो गाईज आता भात तांदूळ निवडतो आणि करतो लगेच. त्यांना असं हे दोघं पण बिझी झालेत त्यांच्या फ्युचर समजून जावं वाईफवर बोलायला. सो आता तांदूळ निवडायची बारी. शेवटी आपल्यालाच खायचं आहे, आपल्यालाच करायला लागणार का, ते बुवा आहेत. यो आता बारी तांदूळ निवडायची. तांदूळ भेटत नव्हतं, आईला फोन केला. ते म्हणतात ना फोन केल्याशिवाय काही जमणार नाही, काय होत नाही मदरच्या परमिशनशिवाय. आणि बाय द वे हात वगैरे धुवून मदर तुझ्यासाठी सांगतो खास. हात वगैरे साबणानं धुतलाय, त्यानंतरच तांदळाच्या डब्याला, तांदळाच्या वाटीला, तांदळाला हात लावलाय. त्यामुळं आता काही टेन्शन नाही तुला. आणि ते झाले ते खरकटं जे काय असणार ते स्वतः आता लगेच खाल्ल्या लगेच धुणार आहे मी. त्यामुळं काहीच विषय नाही. लेट्स गो. तांदूळ निवडा, मिशन स्टार्टेड. येऊ. हो तांदूळ निवडायचं आहे. लेट्स गो. आपण प्रोफेशनल आहे भाई. काय गोष्ट आपण प्रोफेशनल आहे. 1-2 चुका होतात. मागच्या वेळेस सोया सॉस टाकल्यामुळे जास्त प्रमाणात पडल्यामुळं. 1 मिनिट कॉल येतोय. सो मग काय म्हणतो मी प्रोफेशनल आहे. जस्ट थोडासा कॉल आलेला त्यामुळे जरा आपल्याला डिस्टर्ब झालं. आता आपण करतोय. मागच्या वेळेस ते थोड्या कारणामुळं ते झालेलं, त्यामुळं सगळे आपल्याला बोलत होते बऱ्यापैकी, तू बाबा नको काय करूस, पार्टीला गेलं तरी नको काय बनवूस. पण शेवटी चव प्रत्येकाच्या हाताला असते. मसाला नाही माझं तसं नाही काय, तसं नाही. आपल्या हाताला चव आहे. खाऊन बघा आपल्या हाताचं कधी. पटापट तांदूळ निवडतो. एकदम तांदूळ निवडण्यात मी एक्सपर्ट आहे असं मला वाटतं. स्वतःचंच जेवण खाल्ल्यानंतर जे फिलिंग येते ती फिलिंग कुठंच नसती. त्यामुळं काय बोलायचं आता. निवडले आता तांदूळ. आप्पाला झालेले आहेत, एंट्री मारलेली आप्पाला मी. आता त्यांचं मत घेऊ ते बघून. त्यांनी अख्ख्या भविष्यात, पूर्ण भविष्यात असं काय बघितलं आहे का बघू आपण. आप्पा दादा तुमच्या अख्ख्या भविष्यात तुम्ही असं कधी काय बघितलंय का मला सांगा. इकडे कांद्याची अंड्याची कांदा भजी सॉरी, असे कधी काय बघितले का तुम्ही. बरं तुम्ही असं बघितलंय का तुमच्या अख्ख्या आयुष्यात.
तुम्हाला टेस्टला देऊ. ह्यो बुवा नाही बाहेर बरं का. आपण ह्यांना टेस्टला देऊ कशी वाटते तांदूळ. आता तांदूळ बिंदूळ निवडून ओकेमध्ये काम 25. यूट्यूबमध्ये परत कम बॅक करायचं आपल्याला. आलोच तांदूळ निवडून भात घालतो डायरेक्ट. नो फायनल डिश आपली रेडी आहे. चपाती भात आणि भजी, अंड्याची कांद्याची भजी आणि काय म्हणू आता. थांबा एक मिनिट थांबा. सगळं तयार आहे. पोळा पण तयार आहे, भजी पण तयार आहे, सगळं तयार आहे. आता बघ खायची बाकी. सो चला तुम्हाला मी त्याचा रिव्ह्यू देतो. काय ते देतो काहीतरी देतो ते तुमच्याला. चलो फायनली एक घेतले. बघू कशी लागते. एक नंबर. म्हणजे अंड्याचा पोळाच आहे तो. फक्त आपण अंड्याच्या ते रिंगमध्ये टाकलं आहे बस. एवढाच विषय, बाकी काहीच नाही. माझ्याचं जेवण म्हणजे पाया पडलं स्वतःच. सो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. कसा वाटला नक्की कमेंट करा. लव यू, बाय बाय. तुमचा लाडका प्रिसेसिव्ह म्हणजेच मनवरणारा # बांधील की.